या लाईनीच्या चक्करमध्ये असं वाटलं एवढ्या दिवसाची माझी मेहनत वाया जाते का काका. पण मी काही जाऊ दिलो नाही, कारण मी लागलो मोबाईलचा टार्च घेऊन अंधारातच तयारी करायसाठी. इकडे माझी माय काहीतरी उकत वाकत करत होती, का धुणत होती माहित नाही. मी इकडे लागलो अंधारामध्ये, मला काही दिसत नव्हतं. बो कोटाय ना पिना कोटाय बा म्हणून तरी कसं तरी शोध लावला ना, कसं तरी आपला बन पाडून घेतला. भोकण्या माणसावानी तयारी करून टाकलो कसं तरी. आता बारी होती गजरा लावायची. गजऱ्याची वासच घेऊन एवढी मजा येत होती का नाही काय सांगू तुम्हाला. पण आता समजत नव्हतं हा लावू का हा लावू. हावाला चांगला दिसेल म्हणून हाच लावून घेतलो, कारण की मला हावालाच गजरा भाय आवडते. इकडं माझा गजरा लावणं कमी न मटकनच नाही सरत होतं, तरी हा हेकडा वाकडा गजरा लावूनच घेतलो का आपल्या याले, कारण की अंधारात काही दिसत नव्हतं बा. पहिलं लाईन नव्हती तरी दिवस निघत होते कशी तरी, पण आता बिना लाईनीनं माणूस तर भोकणच होऊन जाते, काही दिसतच नाही. तरी पण मी बढिया आपली तयारी केलो मागची. आता करायची होती डेंटिंग पेंटिंग, पण यावेळी मी डेंटिंग पेंटिंग काहीच करणार, फक्त खाली पावडर लावणार आहो. कारण की डीजे मध्ये नाचून नाचून ना फाउंडेशन निघून जाते, काही मतलब नाही. पावडर लावला का तोंड चमकूनच जाते पार. म्हणून मी यावेळी डेंटिंग पेंटिंगचा खर्च वाचवून टाकलो. वा लाईन बी येऊन गेली पहा. मी ना पावडर लावल्या बरोबर लाईन आली का पटकनारी. मग लाईन आली तर आता पट्ट तयारी करूनच टाकतो. इकडून तिकडं पावडर लावून टाकला फटाफट. पावडरले साबणी वाणी तोंडाली घुसाळून टाकत होतो नाव ना. आता बारी येते मस्त टिकली लावायची. एक टिकली लावून टाकलो, एक नंबर. बाबा कोटी गेली मी. काजळ घेतलं, थोडंसं काजळ घुसाळून टाकलो, नजर नाही लागली पाहिजे कोणाची. आता बारी होती लिपस्टिक लावायची. लिपस्टिक लाल लाल लावून टाकलो का चांगलीच नाही दिसत होती लिपस्टिक, तरी घाईत लावून टाकलो ना. आता बारी होती बांगड्या लावायची. बांगड्या मी ना पहिले सेट करून ठेवून दिल्या होत्या, फक्त आता हातातच घालायची बारी होती, म्हणून दंदन हातात घालून घेतलो ना. आता बघा तो माझा फायनल लुक.